अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 12 चे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आकाशदादा गवई। त्यांच्याशी थेट चर्चा आपण करणार आहे। नेमका काय समस्या त्यांच्या प्रभागामध्ये नेमक्या कुठल्या समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। दादा, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये। धन्यवाद। मला सांगाल की वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे, तर तुमच्या प्रभागात सध्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत? आमच्या प्रभागामध्ये समस्या आहेत की स्वतःचे घरकुल योजना आलेली आहे, म्हणजे आणखीन आलेली नाही आहे। घरकुल योजना आम्ही मार्गी लावणार आहे। आमची जर सत्ता आली तर त्याच्यानंतर घर मालकी हक्क पट्ट्याचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर रोडाचा मुद्दा आहे, नाल्याचा मुद्दा आहे। ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सत्तेत आणसाल त्यावेळी आम्ही सर्व हे मार्गी लावणार आहे। बरं, आणि निवडून आल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रभागासाठी काय करायचं आहे? सर्वात प्रथम मालकी हक्क पट्टा, त्याच्यानंतर घरकुल योजना, त्याच्यानंतर नाल्या आहेत, रोड आहेत, रोज पाणी आलेले पाहिजे। त्याच्यानंतर शौचालय आमचे तुटलेले आहेत ते बांधून देणार आहे। व्यायामशाळा आहेत। ज्या लोकांच्या समस्या आहेत तिथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतील ते समस्या आम्ही मार्गी लावणार आहे। बरं, तुम्ही आता जे घरकुलाचा विषय काढलेला आहे, तर घरकुल ही योजना तुमच्यापर्यंत अजून आलेली नाहीये का? नाही, आता सध्या त्याचं म्हणणं आहे नमुना ड लागेल तुमच्याकडे। घरकुल योजना नाही आहे, पंतप्रधान आवास योजना आहे। घरकुल योजना तुमच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी अवेलेबल ना आहात। मला दादा, साधारण किती वर्ष झाले तुम्ही ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत? मला 10-15 वर्ष झालेले आहेत। ह्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही पहिल्यांदाच ही उमेदवारी घेतलेली आहे का? हो, पहिल्यांदाच उमेदवारी घेतलेली आहे। बरं, जे मला आज वंचित बहुजन आघाडीने माझ्यावर विश्वास टाकलेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर, तसेच राजेंद्रदादा पातोडे, धैर्यवंत पुणकर सर, तसेच निलेश देव, तसे आमचे गजानन गवई सर यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाचं मी खरंच सोनं करून दाखवणार आणि माझ्या आंबेडकर नगरातले जे बी काम असेल त्याचं सोनं करून दाखवणार। आणि मतदारांनी जसा माझ्यावर बाळासाहेबांनी विश्वास ठेवला तसंच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला तर खरंच या एरियाचं मी खूप काही करू। बरं, दादा, आता तुम्ही नुकतं सांगितलं की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। नागरिकांसाठी तुम्ही अनेक सुविधा आहेत त्या तुम्ही उपलब्ध करून देत आहे, तर आता प्रचारादरम्यान तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे? भरपूर खूप प्रतिसाद मिळत आहे। जिथं गेलं तिथं माझ्या मागे 500-1000 लोक आहेत आणि स्वतः सांगत आहेत की आतापर्यंत तुमच्यासारखा उमेदवार मला हाताला भेटला नाही। ज्या वेळेस मी उमेदवार नसताना बी माझ्या घरासमोरची नाली म्हणून समोरचे कोणी फोन आला कचरा म्हणून कचऱ्यासाठी मी ट्रॅक्टर बोलावायचे। संडास धुवायच्या वेळेस तुम्ही लोकांना फोन लावून उमेदवाराला बोलून ते काम करून घ्यायचं। त्याच्यानंतर रक्तदान शिबिर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेतो। रुग्णसेवा म्हणून काम पाहतो। महानगरपालिकेचे समजा कोणतं काम असलं, राशन कार्ड वगैरे, हे सर्व लोकांनी मी आतापर्यंत मार्गी लावलेले आहेत। बरं, आता आपल्याला जनस्वातंत्र्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रभागातील मतदार जे आहेत ते पाहत आहेत, तर तुमच्या प्रभागातील मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? माझ्या प्रभागातील मतदारांना माझी एकच विनंती आहे की इकडे तिकडे न जाता वंचित बहुजन आघाडी हा एक स्वाभिमानी पक्ष आहे, त्याच्याकडे तुम्ही एक वेळा विश्वास ठेवून मतदान करा, एवढंच बोलतो त्यांना। खूप खूप धन्यवाद दादा, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा। थँक्यू। तर प्रेक्षकांनो, हे होते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आकाशदादा गवई। अशाच काही खास व्यक्तींसह मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे। तोपर्यंत बघत रहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल।